की त्या ठिकाणी रस्त्यात खड्डे का खड्ड्यात रस्ते उघडे डोळा बघायला असे अनेक लावलेले आहेत. ड्रेनेज लाईन व्यवस्थित नाही, पाण्याची व्यवस्था, सगळ्या अनेक अडचणी, सगळ्या अडचणी आमदारांची कामं मोठी आहेत. मग आमदारांनी त्या पद्धतीने काम केलं पाहिजे. आमदार म्हणतात संतबीड झाला, मला दाखवा ना केलं कोणी, तुम्ही श्रेय घेताय कोण, म्हणजे ह्या ज्या गोष्टी ह्या नाही केलं पाहिजे. चांगली काम आज आमचे हॉस्पिटल 850 बेडचं हॉस्पिटल, ते हॉस्पिटल तुम्ही कुठे गेला पुरुषाला घेऊन गेले. आज जी आमची गैरसोय होते याला श्री मतदारसंघाचे आमदार हे या सगळ्या गोष्टीला कारणीभूत आहे. टाउन हॉल सारखा विषय, मग तुम्ही घाईने फडणवीस साहेबांकडनं ते उद्घाटन करून घेता आणि 6-7 महिने दुर्घात पडले, अक्षरशः दुर्घात पडले. भोसरी विधानसभा मतदारसंघातील चिखली टाळगाव परिसरात सध्या लाईटीची मोठी समस्या आपल्याला पाहायला मिळते. नेमके काय आहे विषय जाणून घेऊया. या ठिकाणचे स्थानिक सामाजिक कार्यकर्ते आपल्या सोबत आहे. विकास साने आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. विकास भाऊ, नेमकी काय समस्या आपण पाहतोय? तुम्ही अनेक वेळा पालिकेकडे मागणी करता या ठिकाणच्या विजेची, काय सांगाल? खरं पाहिलं तर आमच्या गावामध्ये जर तुम्ही कुणाला विचारायला गेले तर किती तास आमच्याकडे लाईट असते ते लोकच सांगतील. माझा एक मित्र सांगवीला आहे, त्या सांगवीमध्ये जर मी फोन केला होता त्या लोकांना जर विचारला तुमची लाईट कधी असते कधी जाते काय, त्यांना आठवत पण नाही, लाईट गेलेला आठवत नाही. आणि आमच्या इथे असा विषय आहे की लाईट असलेला आमच्या लोकांना आठवत. आता एक दिवस नाही की आमच्या इथे संपूर्ण 24 तास लाईट आहे. नसेल तर तुम्ही चिखलीला कुठल्याही ग्रामस्थाला लहान मुलापर्यंत मोठ्या माणसापर्यंत विचारा, कुणालाही विचारा, सगळे सांगतील आमची इतकी वाईट लाईटची परिस्थिती आहे. आता तुम्हाला जर अशा चिखलीमध्ये खूप समस्या आहेत, मग ते हॉस्पिटल असेल, त्याच्यानंतर टाउन हॉल असेल, रोड लाईट पाणी सगळ्यात मोठं ट्रॅफिक, अनेक समस्या सांगेल तेवढ्या कमी आहेत. परंतु मी एवढं सांगतो की आज हा जो तुम्हाला ट्रान्सफॉर्मर दिसतोय हा रस्ता ट्रान्सफॉर्मर आहे. मला सांगा तारा गेलेले आहे, उद्या जर काय झालं, याला काय घडलं, धडकलं याचं किती मोठं जीवित हानी होणार आहे मला एक सांगा ना. आणि ह्यासाठी मी कितीतरी वेळा त्या ठिकाणी महापालिकेला पत्र दिलेले, आमच्या गावातील बाकीच्या सामाजिक कार्यकर्त्यांनी देखील पत्र दिलेले, परंतु असं असताना देखील प्रत्येक वारंवार काही ना काही उत्तरं देतात. आज सांगितलं की ट्रान्सफॉर्मरला आम्हाला हे ट्रान्सफॉर्मर हटवण्यासाठी दुसरी जागा पाहिजे, म्हणून आम्ही त्यांना दुसरी जागा उपलब्ध करून दिली. परंतु ते श्रेयवादावरून म्हणा किंवा कसं मला नेमकं सांगता येणार नाही, परंतु त्या ठिकाणी जागेचं फार दगडी आणल्या, विटा आणल्या, सिमेंट आणलं, खड्डा खोदला, सगळं केलं आणि त्या दुसऱ्या दिवशी लगेच ते काम बंद केलं गेलं. आणि आता त्या ठिकाणचा ट्रान्सफर म्हणलं ती जागा योग्य नाही म्हणून आम्ही तिसरीकडे जागा पाहतोय आणि म्हणून त्या ठिकाणी तिसरी जागा ते शोधायचं काम त्यांचं काल केलंय. आणि मला त्यांनी आज सकाळी मिनिटं तुम्हाला थांबवतो. आपण पाहतोय तुम्ही या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या संपूर्ण परिसरात फ्लेक्सबाजी केली. आपण पाहतोय त्या ठिकाणी उल्लेख करण्यात आलाय की या ठिकाणचा ट्रान्सफॉर्मरचा त्रास आहे, या ठिकाणच्या लाईटीचा त्रास आहे, त्याच्यामुळे हे नागरिक त्रस्त आहे. या ठिकाणी तुम्ही पालिकेला देखील इशारा देण्यात आला की आम्ही आमरण उपोषण करू. त्यानंतर हे पालिकेने तुम्हाला लेटर दिलेलं, काय सांगाल? मी हे जे आता आपण जो फ्लेक्स पाहिला सर, हा फक्त आमरण उपोषण तो जो एकच बोर्ड नाही. मी त्या ठिकाणी रस्त्यात खड्डे का खड्ड्यात रस्ते उघडे डोळा बघायला असे अनेक लावलेले आहेत. आमच्याकडे ड्रेनेज लाईन व्यवस्थित नाही, पाण्याची व्यवस्था, सगळ्या अनेक अडचणी आणि म्हणून खऱ्या अर्थाने हे उपोषण होतं. परंतु आता महापालिकेने मला या ठिकाणी असं पत्र दिलेलं आहे की आम्ही लवकरात लवकर या ठिकाणी आम्ही जागेची व्यवस्था करतोय आणि तत्काळ तुम्ही उपोषण मागे घ्या असं मला या ठिकाणी आश्वासन दिलंय. परंतु हे जरी पत्र महापालिकेने मला दिलं असलं तरी माझे जे स्थानिक मंडळ आहेत, माझे जे वडीलधारी मंडळ आहे, माझ्या माता भगिनी आहेत, माझ्या गावातील जे माझे कार्यकर्ते मित्र मंडळ आहे, त्यांना विचारून मी उद्या हा उपोषणाचा डिसिजन घेणार आहे. नेमकं किती वेळा झाले हे पाठपुरावा करण्यात आले? आपण पाहतोय तुम्ही जसं ज्या तळमळीने म्हणताय तुमची नेहमी टाळटाळ करण्यात येते, काय सांगाल? सर तसं आता म्हणजे एक सांगू का, माझं एवढं म्हणणं आहे, लोकशाहीचा प्रत्येकाला अधिकार आहे. ज्यांनी त्याचं काम केलं पाहिजे, चांगलं काम केलं पाहिजे, आणि एखादं चांगलं काम होत असेल तर त्या ठिकाणी खोळ घालणं हे म्हणजे योग्य नाहीये. आज मला सांगा, हे रस्ते पाहिले तुम्ही बरोबर, हा रस्त्यानंतर तुम्ही गेले म्हणजे आज पर्यायी रस्ते पाहिजे. पर्यायी रस्ते घ्यायचे म्हणजे आता आमचा कितीतरी भाग रोड झोन मध्ये असेल तर तिथं सिंगल एफएस आहे, R2 असेल तर डबल एफएस आहे. म्हणजे हे जे काम आहे हे शेवटी रोड आहे ना. बरोबर. आमदारांचं काम काय आहे? आमदाराचं काम काय आहे? ड्रेनेजचं काम करायचं, खड्डे बसायचं आमदाराचं काम आहे. आमदाराचे काम मोठे आहेत, मग आमदारांनी त्या पद्धतीने काम केलं पाहिजे. आज मला सांगा, संतपीठ सारखं दाखवतात. अहो संतपीठ केलं कोणी? आमदार फंडात नाही संतपीठ.
आमदार बंडाचा संतुलित आला मला दाखवा ना केलंय कोणी तुम्ही श्रेय घेताय कोण म्हणजे ह्या ज्या गोष्टी ह्या नाही केलं पाहिजे ना चांगली काम आज आमचे हॉस्पिटल 850 बेडचं हॉस्पिटल आणि ते हॉस्पिटल तुम्ही कुठे गेला पुरुषाला घेऊन गेले म्हणजे हे योग्य आहे का इथं आमच्या साधी तुम्ही एक्सरेची मशीन ठेवू शकत नाही म्हणजे ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या म्हणजे कुठं आपण राजकारण केलं पाहिजे कुठं काय म्हणजे आमच्या या गावात सगळ्या गोष्टींना जबाबदार कोणी ही जी गैरसोय या तुमच्या परिसरात होती याला जबाबदार कोण? मी स्पष्ट सांगतो आज जी आमची गैरसोय होती याला आमचे भोसरी मतदारसंघाचे आमदार हे या सगळ्या गोष्टीला कारणीभूत आहे त्यांनी आमच्या गावचं हॉस्पिटल 850 बेडचं हॉस्पिटल त्यांनी ते केलं पाहिजे त्याचप्रमाणे आमचं जे रेड झोनचा विषय किंवा ग्रीन झोनचा विषय जो सिंगल FSI मिळतो तिला डबल FSI मिळाला पाहिजे हे आमदार साहेबांचं काम आहे हे आमदारांनी केलं पाहिजे आणि तो त्यांचं कर्तव्य आहे म्हणजे ते काय नागरिकांना उपकार करत नाही त्यांचं ते कर्तव्य त्यांनी ते केलं पाहिजे आणि जर चांगलं काम केलं तर त्या कामासाठी आम्ही सदैव म्हणजे एका केलं चांगलं म्हणा आता आमचं ते टाउन हॉल सारखा विषय मग तुम्ही घाईने फडणवीस साहेबांकडनं ते उद्घाटन करून घेता आणि 6-7 महिने झाला दुर्घात पडले अक्षरशः दुर्घात पडले म्हणजे तिथं काय साधा आहे ना वॉचमॅन पण नाहीये आजपर्यंत एकही कार्यक्रम तिकडे झाला काही कार्यक्रम नाही वॉचमॅन नाही साधा वॉचमॅन नाही म्हणजे त्या ठिकाणी कुणी आता खूप काय गोष्टी आहे सर ह्या म्हणजे बोलून तेवढ्या कमी आहेत आमदार साहेबांना मला एवढीच विनंती आहे की तुम्ही चांगली काम केली पाहिजे आणि आज काय वेळ येते तुम्हाला एवढं सगळं फिरवायची दिश नाही का फार दोन वेळा हे त्यांचं तिथचं इलेक्शन आहे मागचं इलेक्शन तुम्ही पाहिलं का असं काय आज तर त्यांच्या टीव्हीच्या गाड्या काय फिरते कुठं काय बॅनर बाजी चालली ही सगळी बॅनर बाजी कशासाठी चालली कारण त्यांना माहितीये काय होणार आहे त्यांना माहितीये म्हणून ही सगळी बॅनर पाहिजे पण तुम्ही सत्तेत असताना नागरिकांची कामं करणं गरजेचं होतं हीच माझी भावना आहे बाकी याच्या पलीकडे काय नाही खरं तर आपल्यासोबत या ठिकाणचे स्थानिक सामाजिक कार्यकर्ते होते विकास साने आपण जर एकंदरीत पाहिलं तर अनेक समस्यांचा पाडा त्यांनी वाचलेला आहे जी मुख्य समस्या या ठिकाणची आहे या माझ्या मागे जर आपण पाहिलं त्या ठिकाणी एक मोठा ट्रान्सफॉर्मर आहे विशेष म्हणजे हा ट्रान्सफॉर्मर जे आहे रस्त्याच्या मधोमध आहे या ठिकाणी अनेक वेळा या मेन रस्त्यावर अपघात झालेत पण उद्या कुठल्याही दुर्दैवाने या ठिकाणी अपघात होऊ नये कारण जर या ट्रान्सफॉर्मरच्या इथे जर अपघात झाला तर मोठी दुर्घटना होऊ शकते अनेक वेळा जे आहे त्यांनी पालिकेला इशारा दिलाय की या ठिकाणचा ट्रान्सफॉर्मर जो आहे तो हटवण्यात यावा मात्र त्यांनी थेट पालिकेवर आरोप केलाय या ठिकाणचे स्थानिक आमदार आहेत त्यांच्यावर आरोप केलाय की कुठेतरी जे आहे नेहमी आमची टाळाटाळ करण्यात येते तसंच जर आपण पाहिलं तर या ठिकाणी यांच्या मार्फत जे आहे या ठिकाणी एक दुसरी सोयीची जागा जी आहे ती देखील देण्यात आली होती मात्र पालिकेकडून त्याला देखील नकार देण्यात आला आता हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे की या ठिकाणच्या ट्रान्सफॉर्मरचा विषय असेल त्याचबरोबर अनेक रस्त्याचा असेल ट्रॅफिकचा विषय असेल ह्याचा ठिकाणची समस्या आहे या कधीपर्यंत सुटतात हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन शिवराय सह प्रसन्न तरडे आपला आवाज पिंपरी चिंचवड